नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आज मी ज्या कंपनीचं ॲनालिसिस करणार आहे त्याचं नाव आहे प्रोटियन ई गव्हर्मेंट. ओके, ही गव्हर्मेंटला सर्व्हिस देणारी कंपनी आहे, सॉफ्टवेअर सर्व्हिस देणारी कंपनी आहे. आपल्याला बघतो आपण नेहमीसारखं KYC ओके आधारवरनं आपलं व्हेरीफाय होत असतं, किंवा पॅन कार्ड कोण इश्यू करतं, ही कंपनी इश्यू करत असते. आधार कार्ड ह्याला पण या कंपनीच्या सर्व्हिसेस आहेत. CRA म्हणजे सेंट्रल रजिस्ट्रेशन अथॉरिटी. ई-साईन ट्रान्झॅक्शन्स ओके, ऑनलाईन सही करतो आपण वगैरे. ओके, ग्रोईंग पॅन त्यांना बिझनेस मिळत आहे. सोशल सिक्युरिटी आणि वेलफेअर इकडे पण लोक घुसतात आहेत. ओके, टॅक्स सर्व्हिसेस म्हणजे तुम्हाला सांगितलं पॅन आणि ऑनलाईन पॅन इश्यू करणे. क्युम्युलेटिव्ह त्यांचे वाढतच चाललेलं आहे बिझनेस. आणि ONDC म्हणजे हायपर लोकल डोमेन नॉलेजमध्ये पण आता जातात आहे. ॲग्रीस्टॅक, फार्मर ID. ओके, बरेचसे त्यांचे एक्सपान्शन प्लॅन्स आहेत. आणि कंपनी सध्या 700-800 रुपयाला अवेलेबल आहे. 1800 रुपयावरून एवढी खाली आलेली आहे. ओके, शुअर शॉर्ट प्रॉफिटेबिलिटी कंपनी आहे. ओके, कॉस्ट प्लस कंपनी आहे. म्हणजे जेवढी त्यांची कॉस्ट त्याच्यावर त्यांना 20%-25% मार्जिन गव्हर्मेंट देतं. गव्हर्मेंटच्या ऑर्डर्स आहेत सगळ्या. आणि इंडिया जशी डिजिटायझेशनमध्ये पुढे चाललेली आहे तशी या कंपनीची पण ग्रोथ होणार आहे. याची 97% मार्केट शेअर आहे सध्या याचा. आणि दरवर्षी आपल्याकडे 1 कोटी पॉप्युलेशन ॲड होते भारतामध्ये. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांना दरवर्षी 1 कोटी लोक 18च्या वरती येतात. त्यांना पॅन लागणार आहे. त्यांचा आधार जन्मापासूनच सुरू होतं आहे. तसं CAGR सबस्क्रायबर्सचं 26% यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, इयर ऑन इयर 26% त्यांचा ग्रोथ वाढते आहे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. ऑब्वियसली प्रॉफिट इज अ बाय प्रॉडक्ट. प्रॉफिट इज नॉट टार्गेटेड बिकॉज इज गव्हर्मेंट बिझनेस कंपनी. पण जास्त प्रॉफिट मिळत नाही याच्यामध्ये, पण सेफ कंपनी आहे. इंटरनेट पेनिट्रेशन पण इंडियाचं 42 कोटी 17ला होतं, त्याचा 83 करोड झालेलं आहे. 105 कोटी होईल 2027पर्यंत. ऑब्वियसली त्याच्यामध्ये पण ही कंपनी आहे. सगळी पॉप्युलेशन रिलेटेड आणि डिजिटायझेशनचं मोदी साहेबांचं जे काय म्हणायचं स्वप्न होतं त्याला खरं करण्याची ही कंपनी आहे. ओके, NPSला पण रिलेटेड आहे ही. ओके, जन आधार अकाउंट त्यालाही रिलेटेड आहे. नंतर UPS म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम, तिकडे पण त्यांचा डेटाबेस कंपनी आहे बेसिकली. आणि यांचे डेटा सेंटर्स आहेत. ओके, लार्ज हेडरूम फॉर ग्रोथ आहे. आणि हेच मॉडेल ते दुनियेमध्ये घेऊन जातात आहे, आफ्रिकन कंट्रीजमध्ये वगैरे. त्या प्रत्येक गव्हर्मेंटला ह्या सर्व्हिसेस लागत असतात. KYC पासून ते पॅन नंबर ते आधार आणि एव्हरीथिंग एल्स. ओके, इन्क्लुडिंग सोशल सिक्युरिटी. ते कंपनीचं फ्युचर चांगलं दिसतं आहे. आणि रिजनेबली व्हॅल्यूड शेअर असल्यामुळे तो एंट्री लेवल खूप इम्पॉर्टंट असते कुठल्याही शेअरमध्ये. ते एंट्री लेवल 700-800ला किंवा 600ला जर आला, अजून मार्केट पडलं तर उत्तमच आहे. आणि शेअरला काही मरण नाही, कारण यांना कॉम्पिटिशन यायला खूप वेळ लागतो. ओके, ही बेसिकली दत्तूगिरी कामाची कंपनी आहे, पण मार्जिन मिळत राहतं. ओके, त्यामुळे या कंपनी तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. थँक्यू सो मच. चॅनल बघत राहा. ओके, आणि श्रीमंत व्हा.